आज आपण बनवतोय तारक मेहता का उलटे चष्मा मधील जेठालालला आवडणारा बबीताजी चहाचा रसगुल्ला। तर इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे फुल फॅटचं। त्याला असं चक्कर येईपर्यंत गोल गोल ढवळायचं। त्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस टाकून दूध फाटून घ्यायचं। त्यानंतर हे फाटलेलं दूध आणि पाणी हे वेगळं करून घ्यायचं आणि त्यातलं सगळं पाणी निथळण्यासाठी त्याला अर्ध्या तासासाठी बांधून ठेवायचं। त्यानंतर एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं आणि तळ हाताने ह्याला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मळून घ्यायचं। एकदा का यातले सगळे लम्स निघून झाले की मग ह्याचे छोटे छोटे गोळे बनवायला घ्यायचे। जसे गुलाबजामुनला आपण छोटे छोटे गोळे बनवतो तसे छोटे छोटे ह्याचे गोळे करून घ्यायचे। जर चीज जात असेल तर समजून जायचं की थोडं अजून मळण्याची गरज आहे। तर इथे आपल्या या गोळ्याला आता अजिबात चीर गेलेला नाही आहे, म्हणजे आपलं हे रेडी आहे। तर आता आपण इथे साखरेचा पाक बनवतोय। अर्धी वाटी साखर आणि पाऊण वाटी पाणी असं प्रमाण आहे, हे बाजूला ठेवून द्यायचं आणि दुसरीकडे पाऊण वाटी साखरेला अर्धा लिटर पाणी असं प्रमाण घ्यायचं आणि त्यात आपण जे गोळे तयार केले ते यामध्ये 15 ते 20 मिनिटं मीडियम टू लो फ्लेमवर जो मगाशी आपण पाक बनवला त्यामध्ये हे रसगुल्ले टाकायचे।